हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं गार्डनिंग विथ सुवर्णा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। जास्वंद हे अतिशय लोकप्रिय, सुंदर आणि औषधी गुणधर्म असणारं प्लांट आहे। पिवळसर, गुलाबी, लालसर अशी सुंदर फुले जास्वंदीवर येतात, त्यामुळे हे प्लांट खूप आकर्षक दिसते। कोणतंही फुले झाड असो त्याला भरपूर प्रमाणात फुलं आली तरच ते प्लांट आहे ते सुंदर दिसतं। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे की जास्वंदीवर अशा प्रकारे शेकडो कळ्या फुले येण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो करायच्या, कोणत्या गोष्टी रेग्युलर वापरायच्या, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। जास्वंद हे एक सन लव्हिंग प्लांट आहे। या प्लांटला भरपूर सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते। दररोज किमान 5 ते 6 तास तरी सूर्यप्रकाश या प्लांटला मिळायला हवा, तरच या प्लांटची वाढ व्यवस्थित होते आणि भरपूर कळ्या आणि फुले येतात। जास्वंदीच्या प्लांटवर भरपूर प्रमाणामध्ये फुले येण्यासाठी जास्वंदाच्या प्लांटची वाढ आहे ती उत्तम होण्यासाठी आपल्याला 15 ते 20 दिवसातून एकदा मातीमध्ये सेंद्रिय खत देणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे। खत देण्याच्या आधी कुंडीतील माती आहे ती व्यवस्थित मोकळी करून घ्यायची। या ठिकाणी मी 2 चमचे कंपोस्ट, 1 चमचा नीम पावडर घेतलेली आहे। कंपोस्ट आणि नीम पावडर व्यवस्थित मिक्स करून मी कुंडीतील मातीमध्ये टाकून घेणार आहे। 15 ते 20 दिवसातून एकदा आपण अशा पद्धतीने कुंडीमध्ये सेंद्रिय खतं देऊन घ्यायची आहेत। कंपोस्टमुळे प्लांटला व्यवस्थित पोषक घटक मिळतात, तर नीम पावडर आहे ते उत्तम कीडनाशक आहे। नीम पावडरमुळे मातीतील हानिकारक कीड, बुरशी नष्ट होते। त्याचप्रमाणे नीम पावडर हे एक सेंद्रिय खत म्हणून सुद्धा काम करते। या ठिकाणी कंपोस्ट ऐवजी तुम्ही वर्मी कंपोस्ट किंवा कुजलेले शेणखत सुद्धा वापरू शकता। 15 ते 20 दिवसातून एकदा अशा पद्धतीने जर आपण हे खत कुंडीतील मातीमध्ये व्यवस्थित मिक्स केलं तर झाडाचं पोषण आहे ते अगदी व्यवस्थित होतं आणि भरपूर कळ्या फुले येण्यासाठी मदत होते। खत दिल्यानंतर आपल्याला कुंडीमध्ये व्यवस्थित पाणी देऊन घ्यायचं आहे। अगदी घरातीलच घरगुती वस्तू वापरून सुद्धा आपण जास्वंदीच्या प्लांटवर शेकडो कळ्या फुले आणू शकतो। यासाठी आपल्याला महिन्यातून एकदा आपल्या घरातीलच रोजच्या वापरातील किचनमधील गोष्ट म्हणजे कांदा आणि त्याची जी टरफल आहे ते आपण दररोज फेकून देतो, ती टरफलं फेकून न देता अशी मुठभर टरफलं जर आपण रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवली तर त्याच्यापासून एक उत्तम खत तयार होतं। ही टरफलं आपण मातीमध्येही मिक्स करू शकतो किंवा अशा पद्धतीने पाण्यामध्ये भिजवून त्याचं लिक्विड खत तयार करू शकतो। रात्रभर पाण्यामध्ये भिजवल्यानंतर कांद्यामधील जो अर्क आहे, जे पोषक घटक आहेत ते पाण्यामध्ये उतरतात। त्यानंतर ते पाणी आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे। हे जे कांद्याच्या सालीचं खत तयार झालेलं आहे ते डायरेक्ट आपल्याला कुंडीमध्ये ओतायचं नाही, तर याला आपल्याला डायल्यूट करून घ्यायचं आहे। हे लिक्विड फर्टिलायझर किंवा लिक्विड कांद्याचं खत जेवढं असेल त्याच्या 10 पट पाणी त्यामध्ये घालायचं आहे आणि मगच ते पाणी आपण कुंडीमध्ये ओतायचं आहे। कांद्याच्या टरफलापासून तयार केलेलं हे जे खत आहे ते जास्वंदीसाठी अत्यंत फायदेशीर आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि इतर खनिजे असतात, त्यामुळे प्लांटचं पोषण होतं। प्लांटवर भरपूर प्रमाणामध्ये कळ्या आणि फुले येतात। हे जे कांद्याच्या टरफलापासून तयार केलेले लिक्विड खत आहे ते आपण प्लांटवरती स्प्रे सुद्धा करू शकतो, त्यामुळे सुद्धा प्लांटचं पोषण व्यवस्थित होतं आणि भरपूर कळ्या येण्यासाठी मदत होते। हे खत वापरायला सुरू केल्यापासून तुम्हाला काही दिवसातच फरक जाणवायला लागेल आणि भरपूर प्रमाणामध्ये प्लांटवर अशा पद्धतीने कळ्या आणि फुले यायला लागतील। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच गार्डनिंग रिलेटेड नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।